एंजल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक सोहळा पंचपरिवर्तनाच्या थीमवर उत्साहात संपन्न. देशभक्तीसह सामाजिक जाणीव करून देणारा आगळावेगळ्या सोहळ्यात शेकडो विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. नंदुरबार येथील एंजल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक सोहळा यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना पंचपरिवर्तन अशी होती, ज्यामध्ये समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भारतमाता, सरस्वती देवी, बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यहामोगी माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर त्र्यंबक पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयेश कोचर, विश्वस्त अजय सारडा, केतन सोलंकी, श्याम बांगड, माजी खासदार हिना गावित, नगरसेवक रवींद्र पवार आणि होळतर्फे हवेलीचे सरपंच मनीष नाईक यांचीही उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि समरसता या विषयांवर आधारित नृत्य, नाटिका आणि गीतांच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केले. लहान मुलांच्या आकर्षक सादरीकरणांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी भेटवस्तू देण्यात आल्या. हा वार्षिक सोहळा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजाला सकारात्मक बदलाचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमासाठी सौ प्रीती बडगुजर आणि एंजल शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तुम्हाला सांगतो, या काटकसरीने संसार कसं चालवता तसं ही संस्था चालते. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या भागामध्ये इंग्लिश मीडियम सुरू आहे. इतर इंग्लिश मीडियम स्कूलला आपण बोलू शकत नाही किंवा ते त्यांच्या जागेवर आहे, पण आपल्या जागेवर, आपल्यासाठी, आपल्या शाळेत, आपली शाळा, आपलं गाव या हिशोबाने इंग्लिश मीडियम स्कूलला आपण परवानगी दिली आहे. सर्वांनी आपल्या पद्धतीने हातभार लावायला पाहिजे. भरपूर अडचणी येतात. मला सुद्धा लोक फोन करतात की भाऊ फी असं करा, फी कमी करा, पण त्याच्यामध्ये त्या फीमध्ये तुमच्या जी फी देता त्या फीमध्ये त्यांचं वया, पुस्तकं, दप्तर, त्याच्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पगार, आपण जर पगार किंवा फी घेतली, आपल्याकडून फी जास्त घेतली असं वाटत असेल तर त्या लेवलचे टीचर त्यांना प्रोव्हाइड करू शकतो आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि एंजल इंग्लिश मीडियम स्कूलची अजून भरभराट हो अशी मी माझ्या परिवाराकडून, माझ्या होळतर्फे हवेली गावाकडून व इथं माझे भरपूर मित्र आले त्यांच्याकडून शुभेच्छा देतो. बच्चे हमारे सब कैडेट्स ये सारा विषय रखने वाले हैं. एक कुटुंब प्रबोधन का विषय है. आप लोग देख रहे हैं कुटुंब प्रबोधन में आज हम देखते हैं बहुत सारी सामाजिक समस्याएं बढ़ती जा रही है, कुटुंब विभक्त होते जा रहे हैं, वृद्धाश्रम की संख्या बढ़ते जा रही है. बच्चे बहुत सुंदर एक्ट के माध्यम से ये हमको बताने की कोशिश करेंगे कि माँ बाप हम सब लोगों के लिए क्यों जरूरी है. ये संस्कार उनमें इस एक्ट के माध्यम से जाए, एक छोटा सा प्रयास है. और पांचवा विषय है स्वदेशी का, स्व का बोध. हमारा पहराव, हमारी भाषा, हमारी संस्कृति, ये सारा इसके ऊपर हमको गर्व होना चाहिए. इस भाव को लेके वो स्व का विषय लाने वाले हैं. इसलिए ये समाज के अंदर जो 5 परिवर्तन होने की हम पूरे भारत देश में अपेक्षा करते हैं, उन विषयों को लेके हमारे छोटे छोटे बच्चे एक्ट करने वाले हैं. आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगा. 1 घंटा लगभग कार्यक्रम लेट हुआ है, लेकिन मुझे विश्वास है जिस जे काही शिक्षण दिलं जात आहे तर ते तुमच्या मुलांचं पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी जे टॉपिक घेतले पंच परिवर्तन, हे खरंच आपल्याला खूप मोठा मेसेज घेऊन जाण्यासाठी आपल्याला नक्कीच हा प्रोग्राम आपल्याला कारणीभूत राहील. मला त्यांनी बोलवलं, मी जास्त वेळ तुमचा आता घेत नाही, थोडा प्रोग्राम लेट झाला आहे.